अहो इतक्या कमी वेळेत तर आमचं पॅन कार्ड आधार कार्ड निघत नाही हो। एवढ्या कुख्यात गुंडाला पारपत्र आणि सगळ्या गोष्टी तयार करून दिल्या जातात आणि तो अत्यंत स्मूथली या देशाबाहेर पडू शकतो। निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला जो शस्त्र परवाना दिला आहे तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याचं समोर आल्यानंतर मात्र तो परवाना जो होता तो पुणे पोलिसांनी नाकारला। अजूनही त्यांच्याकडे कोणता परवाना नाही आहे, मात्र त्यांनी शिफारस केल्याचं सगळं समोर आलं होतं। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत सुषमा अंधारे ताई, अशा पद्धतीनं गृहराज्यमंत्रीच एखाद्याला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस करत असेल तर काय नेमकं चाललंय महाराष्ट्रात? बघा, पुण्यामधल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं श्रेय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी तत्पर असतात। देवेंद्रजी हे पुण्याचे नवे शिल्पकार बनवले जात आहेत। जर पुण्यातल्या छोट्या मोठ्या उद्घाटन आणि श्रेय घेण्यासाठी जर भाजपा नेते देवेंद्रजी पुढे सरसावत असतील तर पुण्यात आज घडीला ज्या 70-80 गँग सक्रिय आहेत, ह्या वाढत्या गुन्हेगारीचं आणि या गुंडगिरीचं याचं क्रेडिटसुद्धा देवेंद्रजींनी घेतलं पाहिजे। आणि देवेंद्रजींना ते क्रेडिट घ्यायचं नसेल तर मग देवेंद्रजींनी याचं उत्तर द्यावं की राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांना तुम्ही त्या खुर्चीवर कशासाठी बसवलंय? ते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसवलंय की अशा पद्धतीने मकोका आणि सदोष मनुष्यवधाचे ज्यांच्यावर गुन्हे आहेत, ज्यांच्यावर खंडणीचे आणि खुनाचे गुन्हे आहेत, अपहरणाचे गुन्हे आहेत, अशा व्यक्तींना तुम्ही शस्त्र परवाना देण्यासाठी? जर देवेंद्रजी खऱ्या अर्थाने गुंडापुंडांना अजिबात आश्रय देणारे नसतील, गुंडापुंडांना बळ देणे हा जर भाजपचा अजेंडा नसेल तर मग अशा गुंडापुंडांना शस्त्र परवाना देणाऱ्या आणि तेही पोलिसांनी नाही म्हटलेलं असताना, हे फार विशेष आहे की पुणे पोलिसांनी आपल्या अहवालामध्ये नाही म्हटलेलं असताना आउट ऑफ वे जाऊन जर योगेश कदम त्यांना ज्या पद्धतीने शस्त्र परवाना दिलेला आहे, योगेश कदमांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे। तो परवाना शिफारस जी आहे ती पुणे पोलिसांकडे आली होती, अमितेश कुमारांनी ती होल्डवर ठेवली आहे। अजूनही सचिन घायवळला परवाना दिला नाही, हे अमितेश कुमारांचा कुठेतरी मोठा निर्णय दिसतो। नाही, अजूनही त्याला परवाना दिला नाही की काय केलाय? मुळात जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये पुणे पोलीस आणि या सगळ्यांमध्ये एक काय म्हणतात एकवाक्यता होत नाही तेव्हा तो मुद्दा लवादाकडे जातो। आता या लवादाकडे मुद्दा जात असताना त्याच्यात ज्या लोकांनी पुन्हा एकदा नाही त्याला शस्त्र परवाना द्यावा म्हणून जे काही शिफारशी पत्र वगैरे दिलेले असतील तर लवाद त्याची हेअरिंग, त्याची सुनावणी ही मंत्री महोदयांच्या दालनात होते, म्हणजे ती योगेश कदमांच्या दालनात झाली। अशा वेळेला मंत्री महोदयांच्या ठाई त्यांच्याकडे एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पॉवर येते की ते त्या लवादामध्ये एक निर्णय देऊ शकतात स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये राहून। योगेश कदमांनी पोलिसांनी नाही म्हटलेलं असताना त्यांच्या केबिनला हेअरिंग झाल्यानंतर त्या सुनावणीमध्ये स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा परवाना देण्यास जी संमती दिली हा त्यांचा गुन्हा आहे। कारण त्यांनीच निर्णय घेताना खालून जे ब्रीफिंग आलेलं आहे त्या ब्रीफिंगचा विचार करून निर्णय घेणं अपेक्षित होतं। त्यांनी खालच्या ब्रीफिंगला अजिबात म्हणजे कचऱ्याची टोपली दाखवणं आणि एका गुंडाला अशा पद्धतीने शस्त्र परवाना देणं हे वाईट आहे। त्यामुळे निश्चितपणे योगेश कदमांचा राजीनामा झाला पाहिजे। एक दुसरं असं की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम असं म्हणाले की वरून एका मोठ्या नेत्याचा आदेश होता जो सरकार पक्षातला आहे। हे फार विशेष आहे की रामदास कदम म्हणाले की तो सरकार पक्षातला आहे। आता जरी घायवळचे फोटो तुम्ही रोहित पवार किंवा अजून कोणासोबत दाखवले तरी ते सरकार पक्षातले नाहीत। रामदास कदम म्हणतात की जो सरकार पक्षातला आहे आणि ज्याचा आदेश भले भले मंत्री ऐकतात अशा माणसाने आदेश केला होता, मग तो माणूस कोण वाटतो? तो माणूस कोण असेल? तो कोण आहे ते त्यांनी शोधावं। मग ते चंद्रकांत पाटील आहेत का? ते चंद्रकांत आहेत का? की ते देवेंद्र फडणवीसच आहेत? कारण आदेश देण्याची हिंमत कुणाची आहे? निश्चितपणे शिंदे गटाचे आदेश देण्याची हिंमत नाही। शिंदे गटाचाच मंत्री अडचणीत आहे, गृह खाता तर यांच्याशी संबंधित आहे आणि सगळ्यांना आदेश देण्याची ताकद जो ठेवतो तेवढी अदृश्य महाशक्ती सध्या कोण आहे? तर ती भाजपा आहे। त्यामुळे मग भाजपाचे कोण? मग भाजपाचे राम शिंदे की भाजपाचे चंद्रकांत पाटील की भाजपाचे देवेंद्र फडणवीस? काय ते त्यांचं त्यांनी ठरवावं। रामदास कदमांनी नाव घेतले, नाव मी घेतलेलं नाही, नाव रामदास कदमांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलेलं आहे आणि समृद्धी डेव्हलपर्सची अनेक कामं ही कर्जत जामखेडमध्ये चालू होती। कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेंच्या प्रचार सभेसाठी देवेंद्रजी गेल्यानंतर तो माणूस असाच गर्दीत बसला असं नाही,
त्याची पद्धतशीर आसन व्यवस्थेत बसण्याची व्यवस्था केली होती. नुसती व्यवस्था नव्हती तर भाषणाच्या सुरुवातीला डायसवर कोण कोण आहे त्यांचे अत्यंत आदराने जे नामोल्लेख होतात त्यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याचा नामोल्लेख केलेला आहे. म्हणजे कनेक्शन आहे काहीतरी. आता या सगळ्या कनेक्शनमध्ये मग ते कुणी आदेश पारित केले ते त्यांनी स्पष्ट करावं. मी तर कालच म्हटलं की रामदास कदमांमध्ये हिंमत नाही आहे का, रामदास कदमांनी मोघम बोलू नये, हिंमत असेल तर नाव घ्यावं. आणि जर रामदास कदमांचं असं म्हणणं असेल की माझ्या पोरावर दबाव होता तर तुमचा पोरगा मग गृहमंत्री काय कामाचा, मग गृहराज्यमंत्री हे पद गुळाचा गणपती आहे. मग अशा गुळाच्या गणपतीकडून आम्ही काय अपेक्षा करायची. मी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं पण कोथरूडमधलेच आरोप होत आहेत त्यांच्यावर. कोथरूडमध्येच 2 खासदार आणि 1 आमदार आहे आणि त्यांच्याच त्या सगळ्या परिसरात निलेश घाळवे राहतो जो त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट असतो, विदेशात पळून जातो. मात्र याच्यावर कोणाचा अंकुश असल्याचं दिसतंय का? 2 वेगवेगळी प्रकरणं आहेत त्याच्यात. एक शस्त्र परवाना जो खाली नाकारला होता आणि वर दिला त्याच्यात शिफारस आहे. दिला कुणी तर त्याची सही योगेश कदमांची आहे, योगेश कदमांचा राजीनामा झाला पाहिजे आणि कोणी दबाव आणला होता ते नाव पुढे आलं पाहिजे, ते रामदास कदमांनी आणावं पुढे. आणि दुसरं असं की इतक्या कमी वेळेमध्ये, इतक्या कमी वेळेत तर आमचं पॅन कार्ड आधार कार्ड निघत नाही हो. इतक्या कमी वेळेमध्ये एवढ्या कुख्यात गुंडाला पारपत्र आणि सगळ्या गोष्टी तयार करून दिल्या जातात आणि तो अत्यंत स्मूथली या देशाबाहेर पडू शकतो. हे काम जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या लोकांकडून झालं असेल असं काल जाहीर चर्चेत भाजपाचा एक प्रवक्ता बोलत होता. पण जॉईंट सेक्रेटरी लेवलचा अधिकारी स्वतः निर्णय घेणार नाही. आपण आत्ता पोलीस स्टेशनला बघितलं, हे बिचारे सगळे कटपुतळी, निर्णय काहीच घेऊ शकत नाहीत. मग त्या जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या माणसाला नेमका कुणाचा फोन गेला होता, कोणी शिफारस केली होती. मग पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केले चंद्रकांत पाटील साहेबांनी, आत्ताचे पालकमंत्री म्हणून काम केले अजितदादा पवार साहेबांनी, सत्तेमध्ये गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांचा संबंध असणारे तिकडे कर्ज जामखेडला आहेत राम शिंदे, कोणीतरी असेल ना. अशी कोणी घोस्ट पॉवर तर नसेल. ते जो सगळ्यांकडनंच प्रॉपर अंकुश या सगळ्या गुन्हेगारांना मिळते असं वाटतं. अजून काय वेगळं प्रमाण द्यायचं आहे बरं आपण. मला सांगा, जी भाजपा एखादी व्यक्ती शहीद झाल्यावर त्याच्या घरी भेटायला जात नाही, पण नितेश राणे एन्काउंटरमध्ये मारला गेलेल्या गुंडाच्या घरी सांत्वन भेट देतात. एन्काउंटरमध्ये मारला गेलेला गुंड त्याच्या घरी सांत्वन भेट जर नितेश राणे देत असतील तर नितेश राणेंना काय संदेश द्यायचा आहे. याचा अर्थ तुम्ही गुंडांना सरळ सरळ पोचताय ना. त्यामुळे आका बाकाची भाषा करणाऱ्या लोकांनी समस्त गुन्हेगारांचे आका ते नेमके कोण आहे. आणि जर पुण्यातलं तुम्हाला श्रेय घ्यायचंय तर पुण्यातली गुंडागर्दी आधी मोडून काढा. आम्हाला स्वच्छ पुणे, सुंदर पुणेसोबत सुरक्षित पुणे हवं आहे आणि या सुरक्षित पुण्याच्यासाठी ज्या वाढत्या गँग आहेत त्या गँग तुम्ही आवरल्या पाहिजेत. पण गँग तेव्हा आवरल्या जातील तेव्हा त्यांना शस्त्र परवाना देणं थांबेल. हा शस्त्र परवाना ज्या योगेश कदमांनी दिलाय त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी. जोपर्यंत योगेश कदम राजीनामा देत नाहीत आणि आम्ही वाट बघू आज आणि उद्या, परवापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सगळीकडे आम्ही योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू करू. योगेश कदमांनी 2 दिवसात राजीनामा दिला नाही तर आम्ही सगळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत ते रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करू आणि त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करू, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.